ज्याच्यामध्ये आता आपण काहीतरी पिण्याचा पदार्थ करतोय. नाही नाही, हाही खायचा. मग कॉफी म्हणलं तरी मग एनिथिंग इन कॉफी असा हा पदार्थ आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं होतं. येस. कृती काय करायची? कृती आता पहिले आपण जे तूप आहे बरं. ते आपण पॅन मध्ये टाकूया थोडंसंच अगदी. बर. ह्याच्यात आपण आता कंडेन्स मिल्क टाकूया. ओके. पण ते अजून मला तुला एक विचारायचं राहिलं रे. हा की मुली फार फॅन आहेत म्हणे तुझ्या. आणि हा फार तुझ्या आवडीचा विषय म्हणे बोलायला. नाही, माझा बोलायला बिलकुल नाही आवडत या विषयावर. बरं, असं कोणी सांगितलं? मला माहितीये ना. रोहित रोहित असं असं खूपदा झालं असेल ना? खूपदा झालंय. खूपदा. मग एखादा अनुभव सांग ना आम्हाला. एकदाचा किस्सा आहे की एका शोला गेलो तुम्ही आणि माझं गाणं वगैरे झालं, शो संपला आणि शो संपवून मग गाडीत आपण बसायला पाहिजे. आता आपण तिचं थोडं दूध घाला. बरं. पण ते दूध तापून थंड केलंय का? नाही नाही नाही, नॉर्मल दूध. ओके. बरं. गाडी तयार होती आणि मला जायचंय आता, म्हणजे आता मी जाणार बरोबर गाडीत आणि सगळं तेवढ्यात एक मुलगी कुठून तरी पळत आली पुढे. खूप एक्साइटेड होती ती. अरे वा. आणि तिला त्या एक्साइटमेंट मध्ये काय करावं हे कळलं नाही. बरं. तर तिने माझ्या गळ्याला धरलं इकडे. मांजर होती का मुलगी होती? मुलगी होती. मुलगी होती. हा. आणि नखाने ओरबडलं. पुढचा 1 आठवडा मी गाऊच शकलो नाही. कलाकारांवर असं प्रेम करणारे चाहते कठीण आहे. म्हणजे मग तू काय रिॲक्ट काय झालं असते? मग काय रिॲक्ट होणार? काहीच होऊ शकत नाही. आणि त्यात फॅन्सवर राग काढायची मला सवय नाहीये. नाही. आणि तसा राग काढू नये आपण. आता हे थोडं घट्ट होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं. गॅस मोठा करू थोडा. हो. बरं. आणि हे ज्यावेळेस आता आपण ढवळतोय त्यावेळेसच ह्याच्यात कॉफीची पावडर घालायची. हिरो. त्याला उकळी पण आलेली आहे. येस. आणि खूप कॉफी टाकायची आपण. बरं. डार्क फ्लेवर. कुकीज ह्या सगळ्या लागणार आहेत का रे तुला? जर तू परवानगी देत असेल तर आपण हे अर्धा खाऊ शकतो आता. चालेल, मला काही प्रॉब्लेम. ठीक आहे, मग खाऊच आहेत आपण. हे घे, तू छोटं घे आणि रेसिपी तुझी, मी मोठं खातो. पुढे काय करायचं? आता हे तयार आहे. अरे वा. आणि ह्या कुकीज? हा, थोडा ना थांबा. मुद्दा काय की आपली भुकेची वेळ झालेली आणि प्रेक्षक आपले ताट घेऊन आता वाट पाहत असतात की कधी पदार्थ तयार होणार. चला, आधी आम्ही तो खाणार. काय करायचं पुढे? गॅस बंद करायचा. ओके. आणि हे या बाउल मध्ये काढून घ्यायचं. ओके. अगदीच जर मला भूक लागली नसती ना तर आपण हे थंड करूनही खाल्लं असतं. हा, पण आता काय, मला कॉफी गरम आवडते. हा, आणि भूक लागली रे मुळात, त्याच्यामुळे हे गरमागरमच आपण खाऊयात. कारण त्याने आता केलंय त्या कष्टाचं चीज व्हायला हवं. चीज नाही, आपण याच्यात चीज नाही घातलं, आपण दूध. मला वाटलंच. हे असं याच्यात बुडवायचं. फॅन्टास्टिक. तू उत्तम गवई आहेस, तू उत्तम खवई आहेस आणि तू उत्तम स्वयंपाक करतोस हे मला आता लक्षात आलेलं आहे. हे सगळ्या बाजूनी असं छान त्या कुकीज बुडवून घेतल्या की आपली एनिथिंग इन कॉफी ही जरा वेगळी मस्त अशी रेसिपी तयार होणार आहे.